उन्हाळा सुरू होतोय. गारपिटीचा तुम्हाला त्रास जाणवला असेल, लक्षात आला असेल. हवामान बदल, वातावरण बदल. गारपिटीतून तरी आपण काही शिकलोत का? किंवा दुष्काळातून आपण काही शिकतोय का? सगळ्यांची सार्वजनिक जबाबदारी आहे. आपल्या शेताशेजारचे नदी, नाले, ओढे, बंधारे, तलाव हे स्वच्छ, सुंदर, प्रसन्न आणि सगळ्या शेतकऱ्यांना मुबलक पाणी देणारे बनवणं ही आपली गरज आहे. फक्त प्रशासनाचीच जबाबदारी नाही. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेजारी, ज्याच्या ज्याच्या शेतीच्या शेजारी हे पाणवठे आहेत, ज्यामुळे आपल्या पाण्याची पातळी वाढ होणार आहे, ते पाणवठे जतन, संवर्धन आणि संरक्षण करणं. आणि जेव्हा जेव्हा आपली ताकद कमी पडते तेव्हा तेव्हा प्रशासनाकडून ते गाळमुक्त करून घेणं, त्याची बंधाऱ्याचे काही दरवाजे असतील, लिकेज झाला असेल, ते काम करून जबाबदारीनं पूर्ण करून घेणं हे प्रत्येक शेतकऱ्याची जबाबदारी ओळखून जर प्रत्येक शेतकऱ्याने आपले पाणवठे, आपले नदी, नाले, ओढे जर प्रामाणिकपणे व्यवस्थित ठेवले, त्याचं खोलीकरण, त्याचं सरळीकरण, त्याची बंधाऱ्याची देखभाल, दुरुस्ती, त्याचे लिकेज काढणं, अशी कामं जर शेतकऱ्यांनी केली तर नक्कीच आपल्याला मुबलक पाणी मिळेल. आणि मुबलक पाणी मिळालं की आपल्याला बारमाही शेती नक्कीच आदर्श पद्धतीनं उत्पन्न देणारी करता येईल. कारण पाण्याशिवाय शेती नाही, पाण्याशिवाय तुमचं घरगुती वापर नाही, उद्योग नाही, व्यापार नाही. पिण्यासाठी लागतं, शेतीसाठी लागतं, उद्योग व्यापारासाठी पाणी हे महत्त्वाचं आहे. त्यामुळं नदी, नाले, ओढे, बंधारे, तलाव हे आपण स्वतः जागरूक नागरिक, सुशिक्षित नागरिक आणि स्वतःचं कल्याण करण्यासाठी, स्वतःचं हित जपण्यासाठी म्हणून लक्ष देऊन ते स्वच्छ, सुंदर, प्रसन्न, गाळमुक्त, प्रदूषणमुक्त आणि मुबलक पाणीसाठा देणारं ठेवणं, बनवणं हे आपलंच काम आहे. आणि जिथे गरज पडेल तिथं प्रशासनाकडून काम करून घेणं ही आपली जबाबदारी आहे. ह्या गोष्टी केल्या तर तुमच्या शेतीला पाणी मुबलक मिळेल आणि तुम्ही बारमाही शेती करून स्वतःचं कुटुंब, स्वतःचा समाज, स्वतःचं कल्याण करू शकाल. हा मुद्दा. त्या पद्धतीनं झाडे लावा, झाडे जगवा. कारण पर्यावरणाचा समतोल आणि संतुलित पाऊस पडण्यासाठी, आसमानी संकट आणि सुलतानी संकट वाचवण्यासाठी आपण झाडे लावून ती जगवणं, ती मोठी करणं आणि त्याबद्दल कायम सातत्यानं प्रयत्न करत राहणं आणि सगळ्याला सांगणं, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामुळं म्हातारं सांगत होतं, एक तुकडं लेकराबाळांना म्हणजे झाडं, झुडपं, फळं, फुलं ह्यासाठी, एक तुकडं जनावरांचा चारा वैरणीसाठी आणि राहिलेलं उत्पन्नासाठी. हा म्हाताऱ्यानं सांगितलेला विचार आपण जागवायलाच पाहिजे, तरच आपलं कल्याण होणार आहे. नाहीतर नुसतं स्टेटसला ठेवणं, करणं, मी पाणी अडवलं, मी पाणी जिरवलं, मी झाड लावलं, झाडं जगवलं. पण प्रामाणिकपणे पाणी अडवा, पाणी जिरवा, झाडे लावा, झाडे जगवा.